जून 2026 ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाचा हा फार मोठा विजय मानला जात आहे. परंतु फक्त या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती खरंच सुधारायची असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, त्यांचं जीवन सुकर करायचं असेल, त्यांना जगण्याचा अधिकार द्यायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे एम.एस. स्वामीनाथन. होय, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच म्हणजेच 1925 मध्ये झाला होता. ज्यांचं शिक्षण केम्ब्रिज सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये होऊन केरळ मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सुद्धा खूप सारं नॉलेज मिळवलेलं आहे. कोण आहेत हे स्वामीनाथन? जेव्हा भारत भुकेने व्याकुळ होता, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण नव्हतो, अशा परिस्थितीमध्ये एम.एस. स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीचा प्रयोग केला. गहू, ज्वारी, तांदूळ यांच्या सुधारित जातींचं संशोधन करून अधिकाधिक उत्पादन देऊन भारत देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवले. खते, बियाणे उच्च दर्जाचे मिळाल्यामुळे त्या काळामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा खूप सुधारली होती. एम.एस. स्वामीनाथन यांनी भारत देशासाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या गोरगरीब मजुरांसाठी, इथल्या प्रत्येक नागरिकासाठी एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याची दखल इथल्या प्रत्येक सरकारला, मग ते सरकार बीजेपीचं असो की काँग्रेसचं असो, या प्रत्येक सरकारला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून भारत देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवलं, एवढं संपन्न बनवलं की आज भारत देश अन्नधान्याची निर्यात करत आहे. म्हणूनच त्यांना 1967 साली इथल्या भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार दिला. तसेच 1972 साली पद्मभूषण, 1989 साली पद्मविभूषण आणि 2024 साली म्हणजे मृत्यूनंतर 1 वर्षाच्या पश्चात इथल्या सरकारने त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्याला सुधारायची असेल तर अशा या महान संशोधकांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याच्याकडे आपण कानाडोळा कदापि करू शकत नाही. कधी जर खरंच आपल्याला शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायची असेल तर, शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर. 1990च्या नंतर परत एकदा शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडायला लागली आणि अशा वेळेस सरकारने परत त्यांच्याकडे दाद मागली. म्हणजेच तत्कालीन सरकारने एम.एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वामध्ये स्वामीनाथन आयोग 18 नोव्हेंबर 2004 ला स्थापन केला. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या आयोगामध्ये जो काही निष्कर्ष समोर आला तो अतिशय महत्वाचा होता आणि त्यामुळे त्यामध्ये शेतीची म्हणजे भारतीय शेतीचं धडधडतं वास्तव समोर मांडलेलं आहे. कसं? त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित म्हणजेच हवामानावर, निसर्गाच्या हुल्लडपणावर आधारित आहे. आता 2025 उदाहरण घ्या. नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे परंतु अजून पाऊस उघडायला तयार नाही. म्हणजे मे महिन्यापासून ते नोव्हेंबर मध्ये सलग 6 महिने पाऊस आतापर्यंत कधीच पडला नव्हता, तो यावर्षी पडत आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एम.एस. स्वामीनाथन यांच्या असं लक्षात आलं की भारतीय शेतीचं दर 3 वर्षाचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या वर्षी शेती ही बेताचीच उत्पादन देते. म्हणजे जेवढा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये खर्च केला तेवढंच त्याला उत्पादन होतं. नफा अजिबात होत नाही. एकही रुपया त्याला त्या शेतीमधून उत्पादन होत नाही. दुसऱ्या वर्षी त्याला जेवढा खर्च केला त्याच्या 50% नफा होतो. त्यावेळी त्या वर्षामध्ये त्या शेतकऱ्याचं कुटुंब त्या शेतीवर जगतं. फक्त जगतंय हा, जास्त नफा होत नाही. परंतु तिसऱ्या वर्षी अशी परिस्थिती येते की त्यानं जेवढं शेतामध्ये काही खर्च केला, बियाणं टाकलं, ते पूर्ण वायाला जातं. शेतीमधून त्याला एकही रुपया उत्पादन होत नाही. उलट केलेला खर्च सुद्धा वाया जातो. अशा प्रकारचे 3 निष्कर्ष एम.एस. स्वामीनाथन यांच्या निदर्शनास आले. म्हणून उत्पादनावर आधारित खर्च, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मजुरी ऍड करायची आणि त्याच्यावर 50% नफा घेऊन जे काही भाव होईल तो शेतमालाला द्या. आणि एवढंच नाही तर हा माल जेव्हा बाजारामध्ये विकेल आणि कधी कधी त्याची जर जास्त किंमत झाली तर त्या जास्त किमतीचा 50% वाटा शेतकऱ्याला द्या. अशा प्रकारच्या खूप चांगल्या शिफारसी एम.एस. स्वामीनाथन यांनी 2 वर्षाच्या संशोधनानंतर म्हणजेच 2006 रोजी सरकारला केल्या होत्या. परंतु त्या शिफारसी आजपर्यंत लागू झाल्या नाहीत. सर्व खर्च वाढलेला आहे. उत्पादन खर्च वाढला, खताचे, बियाण्याचे सर्व खर्च वाढलेत, परंतु शेतमालाचे भाव वाढले नाही आणि शेतकरी हा अज्ञानी असल्यामुळे त्याच्या ती गोष्ट लक्षात येत नाही. आणि आजच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज कशासाठी असेल तर ती म्हणजे शेती करण्यासाठी. आणि आजचा शेतकरी खूप अडाणी झालेला आहे. म्हणून त्याला फायदा आणि तोटा, नफा नुकसान हे कळत नाही आणि परिस्थिती एवढी बेकार होऊन जाते की एक दिवस त्याला फाशी घेण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना हे नफा तोट्याचं गणित कळतच नाही.
मग अशा वेळेस मायबाप सरकारची अशी जबाबदारी असते की या शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याला जगण्यासाठी आधार द्यायचा, त्याचा नफा त्याच्या पदरामध्ये मिळवून देण्याची जबाबदारी या सरकारची आहे. आणि म्हणून शेतीमालाला उत्पादनावर आधारित 50% नफा धरून, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मजुरी धरून योग्य भाव द्यावा, अशा प्रकारच्या शिफारसी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजेच एम.एस. स्वामीनाथन यांनी केलेल्या आहेत. आणि जोपर्यंत स्वामीनाथन आयोग शेतीसाठी लागू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती कधीही बदलणार नाही, ही गोष्ट मात्र सत्य आहे. म्हणून जसं कर्जमुक्ती, कर्जमाफी हे मलमपट्टे आहेत, परंतु मूळ आधार आपण शोधला पाहिजेत आणि एम.एस. स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी लागू केला पाहिजे. जसं नोकरदार वर्गासाठी ठराविक अंतराने वेतन आयोग लागू होतो, तसाच शेतकऱ्यांसाठी हा स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांनी, सर्व नेत्यांनी हा मुद्दा अतिशय योग्य पद्धतीने या सरकारसमोर मांडला पाहिजे, एवढी विनंती सर्वांना करतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.